नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल या आपल्या युट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजपासून आहे ना आषाढ महिना चालू झाला आहे। आषाढ म्हटला की आखाडा तळला जातो। महिन्यातून एक दिवस कोणताही ठरवला जातो, मंगळवारी आणि तर रविवारी असा हा तळला जातो। तर चला आज आपण आखाडा तळतोय। चला तर मग सुरुवात करू। हे बघा, आता एक वाटण करते मी। त्याच्यासाठी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। त्याचबरोबर थोडासा ओवा घ्यायचा आपल्याला, अर्धा चमचा, आणि थोडंसं जिरं घ्यायचं आहे। छान आता याचा ठेचा करून घेऊ आपण। आता आपल्याला आहे ना उकड काढून घ्यायची आहे। त्यासाठी ना पाणी गरम करायचं आहे। इथे मी 2 वाटे पाणी घेतलेलं आहे। याला छान आता उकळी येऊ द्यायची पाण्याला। बघा, आता पाण्याला छान उकळी आलेली आहे। याच्यात आता मी लाल तिखट टाकते, 1 चमचा लाल तिखट, हिंग, धना पावडर, हळद, थोडीशी हळद टाकायची, तीळ घेतलेली 1 चमचा, तूप घ्यायचं 1 चमचा। तुपाने ना छान असे खुसखुशीत होतात आपल्या या पुऱ्या, मस्त कलर पण येतो मग त्याच्याने। आणि आता हा जो ठेचा करून घेतला आहे आपण, हा टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकू। मीठ टाकलं, आता आपण कोथिंबीर टाकते मी। छान मस्त उकळी येऊ द्यायची। हा रवा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आपल्याला, छान मिक्स करायचा। काटे गोटाळा अजिबात होऊ द्यायचा नाही। छान फुलला रवा। आता याच्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचंय। इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे। अजिबात तुमची ही जी पुरी आहेत ना खराब होणार नाही किंवा बिघडणार नाही, एकदम मस्त बनवून तयार होते। आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1-5 मिनिटं वाफ काढून घ्यायची। छान मिक्स झालेलं आहे। बघा, आता मी आहे ना उकड ताटात काढून घेते। आपण कसं मोदकाची उकड काढतो तशी काढून घ्यायची आणि कसं गरम गरम आपल्याला ही मळून घ्यायची राहते। अशी मळून घ्यायची। गरम असलं ना मग छान मळली जाते। आपण याच्यात ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे ना, त्यामुळे थोडंसं चिरा जातात, पण नंतर छान एका याच्याने ना कापून घ्यायची, मोठी लाटायची चपातीसारखं आणि कापून घ्यायचं। कशाने पण, वाटीने, तांब्या याच्याने, ग्लासने वगैरे असे कापून घ्यायचे पुऱ्या, छान होतात मग। छान मस्त पीठ तयार होतं। हे बघा, असं छान मळून घ्यायचं। हे बघा, छान मस्त तयार झाले। आपल्याला हे जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही। हे बघा, त्याच्या आपण पुऱ्या करायला घेऊ। त्याआधी ना थोडंसं तेलाचा हात लावते मी। याला तेलाचा हात लावून छान चोळून घेते। हे बघा, थोडंसं तेल नाही तर तूप, तुम्हाला जे पण आवडेल ना ते लावायचं आणि छान असं मळून घ्यायचं। म्हणजे मग काय होतं की हाताला किंवा पोळपाटाला चिपकत नाही। हे बघा, गोळा घ्यायचा, छान असा गोल करून घ्यायचा। जास्त गोल होत नाही तो, कारण आपण याच्यात ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे, त्यामुळे ना ते ज्वारीचं पीठ हे कधी पण असं हे होत नाही, त्याला ना चिरा जातातच आणि चिपकू नये म्हणून थोडंसं तेल लावायचं।
आणि छान असे लाटून घ्यायची पुरी, मोठी चपातीसारखा आपण चपात्या कसा करतो तसं लाटून घ्यायचं. तुम्ही पाहिजे तर छोट्या छोट्या पण करू शकता, एक असं करून लाटी करून पण करू शकता तसं. अशा एकदा चिरा हे जातात, कारण ज्वारीचं पीठ आणि आपण इथे रवा वापरलेला आहे त्यामुळे ना हे असे चिरा हे जातातच. मस्त खुसखुशीत होतात पण या पुऱ्या, नक्की करा तुम्ही पण. हे बघा आता मी इथे असा एक ग्लास घेतलेला आहे, त्याच्याने ना अशा पुऱ्या कापून घ्यायच्या. सगळ्या अशा एकसारख्या कापल्या जातात. मग हे बघा छान कापल्या जातात. आता इथे एक ताट घेतलेलं आहे मी, त्या ताटावर ना काढून घ्यायच्या. एका वेळेस किती मावतात तुमच्या कढईमध्ये तेवढ्या करून घ्यायच्या, जास्त पण नका करून ठेवू. काय होतं मग त्याला ना असा पापुत्रा येतो, मग त्या ना फुलत नाही. मग त्याच्यामुळे ना पाहिजे तेवढ्याच लाटायच्या आणि कापून घ्यायच्या. पुन्हा दाखवते मी तुम्हाला. आता आपण याला तेल पण नाही लावलेलं तरी पण मस्त होतात, कारण उकड छान झाली ना मग हे पुऱ्या मस्त होतात, अजिबात चिपकत नाही. मग आणि बघू शकता ते क्रॅक पण जास्त गेलेले नाहीये चिरा, थोड्याफार या जाणारच, कारण आपण ज्वारीचं पीठ आणि रवा वापरलेला आहे त्याच्यामुळे थोड्याफार हे क्रॅक जाणार. पण काही हरकत नाही, आपण कापून घेतोय ना ग्लासने, त्याच्यामुळे ते हा बाजूचा साईड हा जो बाजूचा भाग आहे तो येत नाही त्याच्यामध्ये. आता ग्लासने कापून घेऊ आपण. आणि इथे मी एका साईडला तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. तेल आहे ना छान गरमच होऊ द्यायचं, तेव्हाच कोणतेही पुरी टाकायची. कोणतेही करा तुम्ही, तेल छान गरम होऊ द्यायचं. आता माझ्या कढईमध्ये 4 पुऱ्या मावतात आहे, मी 4 टाकते आधी. आणि ना त्या पुऱ्यांवर ना असं तेल सोडायचं, म्हणजे मग काय होतं की छान फुलतात मध्ये. पुऱ्या मस्त टम्म फुटतात मग. हे बघा कसे मस्त फुललेले ते बघा. आपण इथे ज्वारीचं केलेलं आहे तरी पण मस्त छान फुलतात. हे बघा दोघी साईडने आता या मस्त खरपूस तळून घेतले. बघा इथे आपल्या मस्त टम्म फुगलेल्या ज्वारीच्या पिठाच्या मस्त छान अशा कुरकुरीत आहे. बघा किती मस्त झालेले आहेत ते टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवून तयार आहे. इथे मी तुम्हाला सगळे टिप्स सांगितले, ते म्हणजे तुमची पण ही रेसिपी फेल नाही होणार. तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण अशाच नवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.